तर नमस्कार मैत्रिणींनो, तर माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर पहिल्यांदा सगळ्या माझ्या मैत्रिणींना आणि जे कोणी स्वामी भक्त असतील, माझे व्हिडिओ बघत असतील, त्यांना पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ। तर तुम्हाला आजचा दिवस एकदम आनंदात सुखात जाओ आणि तुमच्या मनातील जे काही सर्व चांगल्या इच्छा असतील त्या पूर्ण हो, हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते। तर सगळ्या आपल्या इच्छा पूर्ण करणार स्वामी, हे पण मला माहीत आहे, कारण स्वामी कधीच कोणाला नाराज करत नाहीत। जे स्वामींची सेवा करतात त्यांच्या सगळ्या इच्छा स्वामी पूर्ण करतातच। थोड्या उशिरा होतात, पण स्वामी नक्कीच आपल्या मनात जे काय चालू असेल, जे काय आपल्याला पाहिजे असेल ते स्वामींना लगेच कळतं। तर मैत्रिणींनो, तर मी आज तुम्हाला तुमच्या घरामध्ये पैसा येत असेल पण त्या पैशाला बरकत नसेल, तो पैसा भरपूर येतोय पण त्या पैशाचं काही चांगलं काम होत नसेल, किंवा तुमची आर्थिक परिस्थिती बिकट असेल, किंवा परिस्थिती चांगली असूनही त्याचा उपयोग चांगला होत नसेल, पैसा कमी पडत असेल, म्हणजे थोडक्यात पैशाला बरकत येत नसेल असं म्हणते मी। तर ह्या सगळ्या समस्या असतील, मी त्याच्यावरच आज उपाय सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, तर तुम्हाला सगळी माहिती भेटून जाईल। तुमच्या मुलांची शाळेत आर्थिक प्रगती नाही, मुलांची तुमच्या शाळेत चांगली प्रगती होईल, नवऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल, किंवा अजून काय तुमच्या घरात वादविवाद सगळं काय असेल, ती सगळ्यांसाठी हा एकच उपाय आहे। तर मैत्रिणींनो, आता हा उपाय आजपासून आपल्या स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत 11 दिवस हा उपाय तुम्हाला दररोज सकाळी करायचा आहे। तर मैत्रिणींनो, आपल्या गावामध्ये दत्त मंदिर असेलच, तर त्या दत्त मंदिराजवळ एक उंबऱ्याचं झाड हे असतंच। जर दत्त मंदिराजवळ नसेल तर कुठंही उंबऱ्याचं झाड असेल, तिथेही आपल्याला सेवा म्हणजेच उपाय करायचा आहे। असं काय नाही दत्त मंदिराजवळ असल्यावरच करावा, तर कुठेही उंबराचं झाड असेल तिथे हा उपाय केला तरी चालतो। तर उंबराच्या झाडालाच औदुंबर असंही म्हणतात, म्हणजे औदुंबराचं झाड असंही बोललं जातं, तर पण आपल्या इकडे जास्त उंबराचं झाड असं म्हणतात। तर उंबराचं फळ इतकं गोड असतं, उंबर खायला सुद्धा खरंच खूप छान असतं। तर मैत्रिणींनो, त्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे, तीच मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर उंबराखाली ना आपल्या स्वामी समर्थाचा आणि दत्तगुरूंचा निवास असतो, त्यामुळे ही सेवा आपल्याला उंबराच्या झाडाखालीच करायची, म्हणजे आपली सेवा डायरेक्ट दत्तगुरू आणि स्वामींपर्यंत पोहोचणार, कारण त्या झाडाखालीच आपले स्वामी समर्थ निवास करीत होते, किंवा दत्तगुरू निवास करत होते। म्हणून उंबराच्या झाडाला आपल्या स्वामी सेवेमध्ये अतिशय महत्त्व आहे, कारण ते आपल्या दत्तगुरूंचं स्वामी समर्थांचं निवासस्थान आहे। तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला उंबराच्या झाडाविषयी पण थोडी माहिती सांगितली। तर मैत्रिणींनो, हा उपाय आपल्याला रोज सकाळी करायचा आहे आणि हा उपाय 10च्या आतमध्येच करायचा आहे। तर मैत्रिणींनो, काय उपाय करायचा आहे तर मी तुम्हाला व्हिडिओ आता जास्त न लांबवता मी सांगते। तर मैत्रिणींनो, सकाळी उठायचं, मस्तपैकी अशी आंघोळ करायची। आंघोळ करून झाल्यानंतर आपल्याला एक स्टीलचा तांब्या घ्यायचा आहे, स्वच्छ पाणी भरून घ्यायचं ताजं, आणि त्या पाण्यामध्ये 1 चमचा कच्चं दूध टाकायचं आहे, म्हणजे ते दूध तापवायचं नाही, ते दूध कच्चं टाकायचं आहे। 1 चमचा, 1 तांब्या भरून पाण्यामध्ये टाकायचं 1 चमचा दूध कच्चं, आणि त्यामध्ये टाकायची चिमूटभर हळद खायची। तर मैत्रिणींनो, हा तांब्या आणि एक दिवा घ्यायचा आहे, तुपाचा लावला तर अतिशय उत्तम, तर तूप नसेल तर आपला तेलाचाही लावू शकता। तर तो दिवा घ्यायचा आणि उंबराच्या झाडाला सकाळी जायचं आणि ते पाणी उंबराच्या झाडाला ओतायचं, आणि
दिगंबरा दिगंबरा हा मंत्र म्हणायचा. तर 11 वेळा हा मंत्र म्हणायचा. उंबराच्या झाडाला 11 वेळा फेऱ्या मारायच्या आणि तुमच्या मनातलं जे काय असेल ते त्या झाडापाशी बोलायचं. तर आपले स्वामींचं निवासस्थानच आहे आणि तुम्ही नाही बोलला तरी स्वामी आपल्या मनातलं सगळं काय ओळखतात. सांगायची सुद्धा गरज नाही, पण आपल्या मनात असतं की आपण काहीतरी सांगावं देवाला, म्हणजे देव आपलं लवकर इच्छा पूर्ण करेल. तर उंबराच्या झाडाला पाणी ओतून जे काही तुमच्या मनातलं आहे ते बोलायचं आणि तो दिवा निरंजन उंबराच्या झाडाजवळच ठेवायचा आणि 11 वेळा दिगंबरा दिगंबरा हा मंत्र म्हणायचा आणि 11 वेळा फेऱ्या मारायच्या. तर एवढी साधी सोपी आणि सरळ सेवा आहे. यात काही अवघड असं काय नाही. जे काय आपल्या घरातलं पाणी, दूध आणि हळद आहे तेवढं फक्त त्याला अर्पण करायचं आहे झाडाला. तर ही सेवा आजपासून ते स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत 11 दिवस ही सेवा करायची. तर मैत्रिणींनो, 11 दिवसानंतर 11 दिवसामध्येच तुमची इच्छा पूर्ण होईल. तर नक्की करून बघा 11 दिवसांची ही सेवा, कारण आपल्या स्वामींचा प्रकट दिवस आहे. त्यामुळे स्वामी आपले खरंच सगळ्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आता तत्पर आहेत, कारण स्वामींचा प्रकट दिनाच्या वेळेस स्वामी आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असतात, कारण त्यांचा प्रकट दिवस आहे म्हणून. तर मैत्रिणींनो, तुम्ही पण स्वामी समर्थांची ही सेवा नक्की करून बघा. तुम्हाला त्याचं फळ भेटेल. मुलांची प्रगती होईल, पतीच्या व्यवसायात, नोकरीत काय असेल ते कामधंद्यामध्ये यश प्राप्त होईल, घरात आलेला पैसा पुरवणी पडेल, आपल्या घरातली लक्ष्मी घरामध्ये टिकून राहील. कारण आपण देवाला नाही मानलं, देवाची नाही सेवा केली तर आपली लक्ष्मी आपल्या घरात कधीच नांदणार नाही. कारण जिथं लक्ष्मीचा वास असतो तिथंच लक्ष्मी पण येत असते. म्हणून ना आपल्या घरातल्या लक्ष्मीला माना, मग आपोआप बाहेरची लक्ष्मी घरात येत असते. तर आपल्याला देवाची सेवा करायची, तेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहण्यास मदत होईल. तर मैत्रिणींनो, असंच थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर नक्की करून बघा, कारण स्वामींचा प्रकट दिवस आहे. आदल्यामधल्या वेळेत पण ही सेवा केली तरी चालते, पण आता प्रकट दिवस आला आहे त्यांचा, त्यामुळे ही सेवा स्वामींपर्यंत लवकरात लवकर पोचते, कारण हा त्यांचा प्रकट दिनाचा दिवस आहे. तर म्हणून ही सेवा नक्की करून बघा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर अजून एकदा सगळ्या माझ्या स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूया अशाच एका स्वामींच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तर असंच माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या. मी तुमच्याशी नवनवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन स्वामींचा, जेणेकरून त्याचा तुम्हाला उपयोग होईल. तुम्हीही त्यांची सेवा करायला लागचाल, तर माझ्यापासून एखाद्याचं चांगलं होईल, तर मला त्यात खूपच आनंद आहे. त्याच्यामुळं मैत्रिणींनो, चला मग बाय.